ओम नमः शिवाय. हर हर महादेव. नमस्कार भक्तांनो, मराठी भक्ती कथा या आपल्या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की हिंदू धर्मातील सर्वात रहस्यमय आणि पवित्र कथांपैकी एक अमरनाथची अमर कथा. भगवान शंकराने माता पार्वतीला अमरत्वाचे महान रहस्य कोणत्या ठिकाणी सांगितले, अमरनाथ गुहेचे महत्त्व काय आहे आणि या कथेशी जोडलेले ते अद्भुत रहस्य कोणते आहे, ज्यामुळे आजही लाखो भक्त अमरनाथ यात्रेसाठी जातात. ही केवळ एक धार्मिक आख्यायिका नसून ती भक्ती, श्रद्धा, त्याग आणि भगवान शिवांच्या असीम कृपेची साक्ष देणारी आहे. असे मानले जाते की भगवान शंकराने या गुहेत माता पार्वतीला सृष्टीच्या निर्मितीपासून अमरत्वापर्यंतचे गुपित सांगितले होते. म्हणूनच ही अद्भुत आणि रोमांचक कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित या कथेमधील एखादा संदेश तुमच्या जीवनालाही नवीन दिशा देईल. चला तर मग भगवान भोलेनाथचे स्मरण करून अमरनाथच्या अमर कथेची सुरुवात करूया. हर हर महादेव. जय भोलेनाथ. तुम्ही महादेवांच्या अमरनाथ गुहेबद्दल अनेक ऐकले असेल, जिथे दरवर्षी नैसर्गिक बर्फाने शिवलिंग तयार होते. पण तुम्हाला माहीत आहे का की याच गुहेला अमरनाथ का म्हणतात? महादेवानी माता पार्वतीला असं कोणतं गुपित रहस्य सांगितलं ज्यामुळे या गुहेला एवढं पवित्र स्थान मिळालं, आणि कथा सांगताना तिथे नक्की काय घडलं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अमरनाथची ती रहस्यमय आणि संपूर्ण अमर कथा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कथेची सुरुवात होते कैलास पर्वतावरून. एकदा माता पार्वतीने महादेवांना एक प्रश्न विचारला. त्या म्हणाल्या, हे स्वामी, तुम्ही अमर आहात, तुमचे कधीही मरण होत नाही, पण मला मात्र प्रत्येक जन्मात कठोर तप करून तुम्हाला प्राप्त करावे लागते. शरीराचा त्याग करावा लागतो. तुमच्या या अमर असण्याचे रहस्य काय? मलाही ते अमरत्व प्राप्त करायचे आहे. पहिले तर महादेवाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले, परंतु माता पार्वतीच्या अत्यंत हट्टाखातर ते तिला अमरकथा ऐकण्यास तयार झाले. पण महादेवांची एक अट होती. ही कथा अत्यंत गुप्त आहे. सृष्टीतील कोणत्याही इतर सजीव प्राण्यांच्या कानावर ही कथा पडता कामा नये. जर कोणी ती ऐकली तर तो अमर होईल, जे निसर्गाच्या नियमाविरुद्ध असेल. कथा पूर्णपणे गुपित राहण्यासाठी महादेवाने एका अशा जागेची निवड केली जिथे कोणीही पोहोचू शकणार नाही. ती जागा म्हणजेच अमरनाथ गुहा. कैलास सोडताना महादेवाने आपल्या सर्व प्रिय गोष्टींचा एकामागून एक त्याग केला, जेणेकरून गुहेत फक्त ते दोघेच असतील. प्रवासाच्या सुरुवातीला महादेवांनी त्यांचे वाहन नंदी बैल याला ज्या ठिकाणी सोडले त्याला आज पहलगाम म्हटले जाते. पुढे जाऊन महादेवाने आपल्या जटांमधून चंदन काढून एका ठिकाणी ठेवले. ती जागा म्हणजे चंदनवाडी. आपल्या गळ्यातील मानबिंदू असलेल्या शेषनागाला महादेवाने त्या सरोवरात सोडले. त्याला शेषनाग तलाव म्हणतात. आपले पुत्र भगवान गणेश यांना महादेवाने ज्या ठिकाणी थांबायला सांगितलं त्या जागेला गणेशटोप म्हटले जाते. शेवटी गुहेच्या जवळ पोहोचल्यावर महादेवांनी पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या 5 तत्वांचा त्याग केला, ज्याला आजही पंचतरणी म्हणतात. सर्व गोष्टींचा त्याग करून महादेव आणि माता पार्वती अमर गुहेत पोहोचले. गुहेत प्रवेश करताच महादेवांनी आपल्या शक्तीने गुहेच्या आजूबाजूला एक अग्निवलय निर्माण केले, जेणेकरून कोणताही जीव आत येऊ शकणार नाही. त्यानंतर त्यांनी गुहेच्या आत असलेले सर्व जीव जळू दिले. यानंतर महादेवांनी समाधी लावली आणि माता पार्वतीला अमर कथा म्हणजे सृष्टीच्या निर्मितीचे आणि अमरत्वाचे रहस्य सांगायला सुरुवात केली. कथा ऐकता ऐकता माता पार्वतीला खूप थकवा आला आणि तिला डुलकी लागली. परंतु महादेवांना वाटले की पार्वती कथा ऐकत आहे. आता इथे एक चमत्कार झाला. महादेवांनी जेव्हा गुहेत अग्नी निर्माण केला होता तेव्हा एक पोपटाचे अंडे, शुक अंडे एका झाडाच्या पानाखाली किंवा ढोलीत लपलेले होते. ते जळण्यापासून वाचले होते. कथा सुरू असतानाच त्या अंड्यातून एक लहान पोपटाचे पिल्लू बाहेर आले. जेव्हा माता पार्वती झोपली तेव्हा त्या पोपटाच्या पिल्लाने महादेवांच्या कथेला प्रतिसाद देण्याची सुरुवात केली. महादेवांनी जशी कथा सांगत तसा हा पोपट हूं हूं असा आवाज काढत राहिला. महादेवांना वाटले की पार्वतीचा प्रतिसाद देत आहे, त्यामुळे त्यांनी संपूर्ण अमर कथा पूर्ण केली.
कथा संपल्यानंतर महादेवाने डोळे उघडले तेव्हा त्याला दिसले की माता पार्वती तर गाढ झोपली आहे. मग प्रश्न पडला की हू असा आवाज कोण करत होते. महादेवाने आजूबाजूला पाहिले तेव्हा त्यांना तो छोटा पोपट दिसला. महादेवांना प्रचंड राग आला. सृष्टीचा नियम मोडून एका पक्षाने अमरकथा ऐकली होती. क्रोधात येऊन महादेवाने त्याला मारण्यासाठी आपले त्रिशूळ उपसले. तो पोपट आपला जीव वाचवण्यासाठी तिथून वेगाने उडाला. त्रिशूळ त्याचा पाठलाग करत होते. उडता उडता तो पोपट थेट ऋषी व्यास यांच्या आश्रमात पोहोचला. तिथे ऋषी व्यासांची पत्नी पिंजरा उघडून जांभई देत होती. तो लहान पोपट सूक्ष्म रूप घेऊन त्याच्या मुखातून थेट तिच्या गर्भात शिरला. गर्भात गेल्यामुळे महादेवांचे त्रिशूळ तिथेच थांबले, कारण स्त्रीच्या गर्भावर वार करणे महादेवांच्या नियमात नव्हते. महादेव तिथे प्रगट झाले आणि त्यांनी त्या पोपटाला बाहेर येण्यास सांगितले. पण तो पोपट गर्भातून म्हणाला, प्रभू, मी आता अमर झालो आहे. जर मी बाहेर आलो तर मला तुमची माया घेरून टाकेल. हर हर महादेव. भक्तांनो, अमरनाथची ही अमर कथा आपल्याला शिकवते की परमेश्वराजवळील अढळ श्रद्धा, निस्वार्थ भक्ती आणि सत्याचा मार्ग कधीही व्यर्थ जात नाही. भगवान शंकर आपल्या भक्तांच्या प्रत्येक हाकेला प्रतिसाद देतात आणि योग्य वेळी त्यांच्यावर कृपासृष्टी करतात. अमरनाथ गुहा ही केवळ एक तीर्थक्षेत्र नसून ती भगवान शिवाच्या अमरत्वाची, ज्ञानाची आणि भक्तीच्या शक्तीची पवित्र साक्ष आहे. या कथेतून मिळणारा संदेश आपल्या जीवनात सदैव प्रेरणा देत राहो, हीच महादेवचरणी प्रार्थना. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि मराठी भक्ती कथा या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की लिहा हर हर महादेव आणि भगवान शंकराच्या आशीर्वाद प्राप्त करा. ओम त्र्यंबके जय महा सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वाची कामिनी बंधात्मे मृत्युमुक्षी ममामृताय. जय बाबा बर्फानी, जय भोलेनाथ, हर हर महादेव. धन्यवाद.